सुप्रभात मित्रांनो, कोकण कोस्टल बाईक राईडच्या या चौथ्या भागात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आणि आता सकाळचे वाजले आहेत 7 आणि माझ्या मागे तुम्ही बघताय ना, ही आहे धर्मशाळा। श्री स्वामी स्वरूपानंद यांच्या पावसच्या मठापासूनच ही धर्मशाळा जवळच आहे, ह्यांच्याच संस्थेची ही धर्मशाळा आहे। तर आम्ही इथे स्टे केलेला आणि निशुल्क सेवा आहे। तुम्ही कधी आलात तर नक्की या सेवेचा लाभ घ्या आणि तुम्हाला जर स्वइच्छेने काही देणगी द्यायची असेल तर तुम्ही सुद्धा ती देऊ शकता। सगळी सोय व्यवस्थित आहे, गरम पाणी सुद्धा आहे, रूम पण खूप चांगला होता। ह्याच्या आधीचा जर तुम्ही पार्ट 3 बघितला नसाल तर तो तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की आम्ही कुठून आलेलो आणि कुठे आम्ही जातोय। आज आपला प्रवास असणार आहे टुवर्ड्स देवगड कुणकेश्वर पर्यंत। तर तुम्ही पण माझ्यासोबत ही जर्नी एन्जॉय करा। आता तुमचा जास्त टाइम घेत नाही, नाश्ता करून घेतो आणि कोकण कोस्टल बाईक राईडला सुरुवात करतो। या बघा, या अशा काहीतरी बॅग लोड केल्या आम्ही। डे 1 पासून आम्ही या अशाच बॅग लोड करत आलो। ही विशालची गाडी आहे आणि ही माझी गाडी आहे। जुगाडू सॅडल बॅग बघा, दादरवरनं 250 रुपयाला ही बॅग पडलेली, म्हणजे 500 रुपयाला 2 बॅगा घेतल्या, त्याची सॅडल बॅग बनवली, पाठी बॅक रेस्ट लावली आणि निघालो। आपला फुल जुगाडू सेटअप असतं एकदम, कुठे पण जातो ना आपण तसं जुगाडमध्ये होतंय तेवढं बघतो आपण। अच्छा, हे काय आत यायला बघते ती? बंद करा लवकर, नाही तर आत जाईल ती। आयुष्य हे चुलीवरच्या कढईतले कांदे पोहे। चहा पण आलेली आहे, चाय की चुस्की। चाय की चुस्की पावस मध्ये थेट कोकणात, अमृत तुल्य। चैतन्य कांडी पाहिजे काय कोणाला? लोजी कांदे पोहे पण आले, चमचा द्या मस्त वेगळी। आता चला बाबा, लिंगेश्वर पावनदेवी माते की जय, गंगेश्वर ब्राह्मणदेव महाराज की जय, जय श्रीराम, हर हर महादेव। सकाळचे आता वाजलेले आहेत 7:25 आणि धुकं बघा पावसमध्ये। पावसकरांनो, हिलाव तुमच्या गावात ए बाबा, 2 हंसों का जोडा। जबरदस्त क्लायमेट आहे, जबरदस्त वाइब आहे, पूर्ण थंड वातावरण आहे, मस्त एकदम। आणि आता इथून कशेही देवघळी बीच आहे फक्त 23 किलोमीटर। तर आता ते आपल्याला करायला जायचं आहे। जोपर्यंत कडक ऊन नाही पडत आहे तोपर्यंत ते बीच आपल्याला खूप सुंदररित्या पाहता येईल आणि तुम्हाला सुद्धा मला दाखवता येईल। तर पावसचा जो अनुभव होता ना माझा, तो खूप छान। हे बघ बळगे स्टॉप, हे बघ, हे इथून माझ्या आत्तेचं घर आहे, बळगे स्टॉप। हे बघ, गोविंद शिवराम बळगे। तर चला पावसकरांनो, आता तुमच्या गावातून एक मिनिट लफडा झाला, थांब। पेट्रोल ऑफ आहे ॲक्च्युली, काल मी नॉब ऑफ करून ठेवला। हां, केला ऑन। तरी बोललो गाडी अशी बुकबुक का करते, अशी डचके का देते। देवगड बीच करणार आणि त्याच्यानंतर कनकादित्य मंदिर आहे त्याचं सुद्धा दर्शन घेणार आणि तिथून आपण जाणार आडिवऱ्यातील महाकाली मंदिराचं दर्शन घ्यायला। काय आलं रे? अच्छा, मग चल आतून टाकू। नाही, राईटच असणार कारण कोस्टलला आहे ना ते, पूर्ण आतमध्ये आहे ना। काच बंद केली आहे ना, माझ्या काचेवर पूर्णपणे मॉइश्चर जमा झालाय। मेन रोड पासून जरा आतमध्ये आलोय आता। पावसमध्ये एंटर केल्यापासून मला एवढी आंब्याची झाडं दिसली आहेत ना, आणि इथे एवढे आंबे सप्लायर दिसले आहेत ना, पूर्ण गाव वाटतं आंब्यांवरच आहे वाटतं बिझनेस। रत्नागिरीचो हापूस आयला, हा कोणता रोड लागलाय? तो हायवे बरा होता रे। सकाळी गुरं चरायला नेत आहेत असे माझे आजोबा न्यायचे लहानपणी आणि मी त्यांच्या पाटणा चालायचो। गेले ते दिवस, राहिल्या त्या फक्त आठवणी। रोड कंडिशन खूपच खराब आहे, त्याच्यामुळे गाडी जास्तीत जास्त 25-30च्या स्पीडला मी पळवतोय। आणि आता हे 20 किलोमीटर कापणं या अशा रस्त्यावर, जिथे अर्धा तास दाखवत होता तिथे 1 तास जाणार बहुतेक आपला। नशीब, मला वाटलेला तो आता रस्ता खडकाळ पूर्ण सरळ कंटिन्यू करावा लागतोय वाटतं। आता गाडी थोडी खेचता येईल आपल्याला। देवगड 78 किलोमीटर आहे आणि राजापूर इथून 43 किलोमीटर आहे। आता कुठला रोड आहे हा मला माहीत नाही, गुगल आंटी जिथे घेऊन जाते तिथे आम्ही जातोय। धुकं पण अजून आहे थोडं वातावरणात। कोकण कोस्टल बाईक राईड ह्या सिरीजचे 3 पार्ट जर तुम्ही पाहिला नसाल ना, तर प्लेलिस्टमध्ये तुम्हाला लिस्ट मिळून जाईल, तर ते तुम्ही चेकआउट करा, म्हणजे तुम्हाला समजेल की आपण कुठून निघालेलो, कुठून आलेलो आणि आपण कुठे जात आहोत। तर आता पूर्णगड किल्ला इथून 3 किलोमीटर अंतरावरती आहे, पण आता मी नाही करत आहे, खूप जीवाला लागतंय। जयगडचा किल्ला सुद्धा सोडला, पूर्णगड सुद्धा सोडला, ठीक आहे। बट नेक्स्ट टाइम येऊ ना, तर तेव्हा ही जी उरलेली ठिकाणं आहेत ना, ती आपण नक्की कव्हर अप करू।
हा बघा, हा इथून जो रस्ता गेलाय ना हा पूर्ण गडकडे जातो. ओ एक नंबर, कोकणातली लालपरी. आणि हा सुंदर असा ब्रिज, काय व्ह्यू आहे यार, सुंदर असा सूर्योदय. काय रोड आहे यार, जबरदस्त. बाजूला झाडं बघा ही केवढी मोठी आहेत. महाराष्ट्रातला स्वर्ग ते तुम्हाला इथे येऊनच समजेल की महाराष्ट्रातला स्वर्ग हे कोकणाला का बोलतात. राजापूर 39, देवगड 74. मालवणपर्यंत मी टप्पा ठेवलाय की आज मालवणपर्यंत पोचायचं. असं सलग पोचायला तर काय तुम्ही 2 तासात पोचाल, 2-2.5 तास. पण बोलतात ना सगळं फिरत जाणार, मग असं करत करत ना उशीर होतो. हा बीच बघा सुंदर असा, म्हणजे काय शूट करू आणि काय नको करू मला असं झालंय. कशेळी इथून 6 किलोमीटरवर आहे आणि समोर धुकं बघा, फक्त काहीच समोरचं दिसत नाही. आता विशाल चाललाय, त्याच्या पुढचं पूर्ण ब्लर दिसतंय. कनकादित्य मंदिर इथून 1 किलोमीटर अंतरावर आहे फक्त, आता लगेच येईलच. पण सर्वात पहिला आता आपण बीचवर जाऊ, तिकडचे काही ड्रोन शॉट्स घेऊ, ते सुद्धा तुम्ही एन्जॉय करा. तिकडचा व्ह्यू बघा आणि मग आपण देवाचं दर्शन घेऊया आणि तसंच बाहेर पडूया. तर हा आता राईट आहे बीचसाठी. घर बघ का बांधलंय शशादा आहे बघ, पूर्ण चिरेबंदी. देवगळी बीच, राईट राईट राईट, सरळ सरळ. हायला मेन रोड पासून खूपच आत आहे हे देवगळी बीच. मित्रा, देवगळी बीच सरळ ना, त्याने आधीच सांगितलं, त्यांना ते तो समजून गेला. एवढ्या लांबून आलेत म्हणजे इथे बीचलाच आलेत. खूप कन्फ्युजिंग रस्ता आहे ना ॲक्च्युली, कोणाला माहीत नसेल ना तरी नशीब या लोकांनी चांगले बोर्ड लावलेत. फायनली आपण पोचलेलो आहोत. चला आता इथे खूप सारे फोटोज काढले, तरी पण मन काय इकडे भरत नाही. जे व्हिडिओ मध्ये दिसतं ना त्याच्या कित्येक पटीने हे सुंदर आहे आणि शब्दात वर्णू नाही शकत ह्याचं सौंदर्य की हे आपल्या महाराष्ट्रात आणि हे आपल्या कोकणात आहे. असं बीच मी पहिल्यांदा पाहिलं, इतकं सुंदर बीच. आणि इथे जर तुम्ही येत असाल ना तर आपल्याकडून जो होणारा कचरा आहे किंवा जे पण काही प्लास्टिकच्या बॉटल्स आहेत त्या सर्व सोबत घेऊन जा, इथे टाकू नका. सुंदर बीच आहे, त्याची वाट लावू नका. चला तर आता आपण पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. चला, कोकणातल्या ह्या सुंदर अशा लोकेशनला आता इथे रामराम करूया आणि आपण आता पुढच्या प्रवासाला निघूया. इथून कनकादित्य मंदिर आहे तर त्याचं आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. तुम्ही जर या बीचला संध्याकाळी याल ना तर तुमचे फोटोज व्हिडिओज खूप छान येतील. पण जर तुम्ही दुपारच्या टायमाला याल ना तर कडक ऊन भेटेल आणि ज्या लोकेशनसाठी तुम्ही आलात त्या लोकेशनवर फोटो काढताना तुमच्या कॅमेरावर ऊन येईल आणि तुमचे फोटो काळे येतील. तर म्हणून मी सजेस्ट करेन, यायचं असेल तर एकदम सकाळी या, नाहीतर संध्याकाळी सनसेट होताना या. खूप सुंदर समुद्रकिनारा आहे, फक्त त्याचं पावित्र्य राखा. प्लास्टिक बॉटल काही कचरा असेल तो करू नका. तर कनकादित्य मंदिर इथून फक्त 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. गावात गुगल मॅप कुठल्या रस्त्यातून घेऊन आला आहे? कनकादित्य मंदिराकडे जाणारा रस्ता असा आहे. गूगल ए भाई साहब, हे नेक्स्ट लेवल ॲडव्हेंचर आहे भाई. बाईक जाते असं दाखवतंय. शशादाला तिथे उभा केलाय मी. ओ माय गॉड, इंडी भाई, पायवाटेतून गाडी टाकली मी. आई शपथ,
हार्ड आहे भाई, हार्ड. श्री कनकादित्य मंदिर हे रत्नागिरी जिल्ह्यातील कशेळी या गावातील प्रसिद्ध सूर्य मंदिर आहे. आदित्य म्हणजे सूर्य. संपूर्ण भारतात फारच थोडी सूर्य मंदिरे आहेत. ओडिशा राज्यातील कोणार्कचे सूर्य मंदिर तर जगप्रसिद्धच आहे. त्याचबरोबर गुजरातमधील प्रभासपट्टण येथे फार प्राचीन सूर्य मंदिर आहे. प्रभासपट्टण म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे वसती स्थान होय. 1293 मध्ये अलाउद्दीन खिलजी सौराष्ट्रावर चाल करून आला. त्यावेळी प्रभासपट्टणच्या सूर्य मंदिरात वेगवेगळ्या आसनांवर बसलेल्या 12 सूर्यमूर्ती होत्या, ज्या की 12 महिन्यांचे प्रतीक होत्या. हल्ल्याची आगाऊ बातमी मिळाल्यामुळे तेथील पुजाऱ्याने दक्षिणेकडे जाणाऱ्या वेरावळच्या एका व्यापाराच्या जहाजावर त्यातील काही मूर्त्या चढवल्या व तो व्यापारी त्या मूर्ती घेऊन दक्षिणेकडे निघाला. फक्त येथील परिस्थिती शांत झाल्यावर तू त्या मूर्ती परत आण अशी सूचना पुजाऱ्याने त्या व्यापाराला सांगितली. ते जहाज कशेळी गावच्या समुद्र किनाऱ्यापाशी आले आणि किनाऱ्याजवळ येताच अडकले गेले. भरपूर प्रयत्न केले पण जहाज काय जागचे हलेना. शेवटी त्या व्यापाऱ्याच्या मनात आले की कदाचित देवाची येथेच राहण्याची इच्छा आहे, म्हणून त्याने एक मूर्ती किनाऱ्यावरील गुहेत आणून ठेवली. त्यानंतर ते जहाज मार्गस्थ झाले. कशेळी गावात कनकाबाई नावाची एक सूर्योपासक महिला राहत होती. तिच्या स्वप्नात याच वेळी ही सूर्यमूर्ती आली आणि भगवान सूर्यनारायण कनकेला म्हणाले की तू मला येथून ने आणि तुझ्या गावात मंदिर बांध, त्यात माझी स्थापना कर. कनकाबाईने ही हकीकत ग्रामस्थांना सांगितली. मग ग्रामस्थांच्या मदतीने ती सूर्यमूर्ती गावात आणली व तिची स्थापना केली. त्यामुळे कनकेचा आदित्य म्हणून कनकादित्य असे या मंदिराला नाव पडले. आपण आता जे कशेळी बीच पाहिले त्याच किनाऱ्याजवळ ज्या गुहेत कनकादित्याची मूर्ती सापडली त्यास देवाची खोली असं म्हणतात. तर कनकादित्य मंदिराचं दर्शन घेतलं आणि हे मंदिर आहे ना, एवढं प्राचीन मंदिर आहे हे, आणि याचा जीर्णोद्धार केला गेला आणि वरती जे मंदिराच्या वरती जो पत्रा होता तो तांब्याचा पत्रा होता. आम्हाला असं समजलं, तिकडचे जे पुजारी होते, तिकडचे जे स्थायिक ग्रामस्थ होते त्यांच्याकडून आम्हाला समजलं, आणि तो ब्रिटिशकालीन होता. आतलं जे मंदिराचं तुम्ही जे बघितलात ना आता जे स्ट्रक्चर लाकडाचं, जवळजवळ त्याला करोडो रुपये खर्च आलाय आणि ते बांधकाम झालेलं आहे. कोकणाला स्वतः देवाने आणि निसर्गाने एक आशीर्वाद दिलाय आणि एक चांगली भेट दिली आहे, ती आपण जपली पाहिजे. आणि ही छोटी छोटी देवस्थान आहेत ती लोकांना कळली पाहिजे. आता भारतातलंच नव्हे तर पूर्ण जगातली ही सर्वात प्राचीन मूर्ती सूर्यदेवाची या मंदिरात आहे, पण आपल्याला माहिती नाही आहे. ही खरी तर शोकांतिका आहे. तर हीच माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे होतं आहे. चला आता इथून आपण जाऊया आडिवरे गावातील महाकाली देवीचं दर्शन घ्यायला. कोल्हापूरच्या अंबाबाई इतके महत्त्व असलेले महाकाली मंदिर हे आडिवरे गावचे भूषण आहे. हे गाव रत्नागिरीपासून 34 किलोमीटर आणि राजापूरपासून 28 किलोमीटर अंतरावर आहे. महाकाली ही नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे. धार्मिक संचित असलेले हे ठिकाण येथील सुंदर निसर्ग सौंदर्यामुळे पर्यटन स्थळ म्हणूनही प्रसिद्ध आहे. इसवी सनाच्या 9व्या शतकात भंडारी ज्ञातीचे लोक या त्यांच्या समुद्रकाठच्या गावी नेहमीप्रमाणे मासे पकडण्यासाठी गेले. तेव्हा त्यांचे जाळे अडकून पडले. बरेच प्रयत्न करूनही जाळे वर येईना. तेव्हा त्यांना जलदेवतेची दैवी शक्ती जाणवली. त्यापैकी मूळ पुरुषाच्या स्वप्नात येऊन श्री महाकालीने दृष्टांत दिला, मी महाकाली आहे, तू मला वर घे आणि माझी स्थापना कर. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी जाळे ओढले गेले. तेव्हा त्यांना काळ्या पाषाणातील महाकालीची मूर्ती सापडली व त्यांनी दृष्टांताप्रमाणे सर्वांना मध्यवर्ती अशा वाडापेठ येथे देवीची स्थापना केली. आडिवरेच्या महाकाली मंदिराच्या इथून जवळजवळ 13 किलोमीटर आपण कापलं आणि आता जैतापूरच्या पुलावर आहोत आपण. आणि तुम्ही बघताय ही जैतापूरची खाडी. तर आता कुणकेश्वर इथून जवळजवळ मला असं वाटतं 35 किलोमीटर असावं. तर सगळे आंबे काढायला जात आहेत वैभव. हा बिटकी आंबा होता पाठी. बिटकी आंबा पण खायला मजा येते. ॲक्च्युली या दांडे पुलाचं काम चालू आहे. मी सारखं गुगल मॅपवर टाकतो. मी बोललो गुगल मॅप एवढं फिरून का दाखवतोय. ठीक आहे, आय होप की दांडेपूल लवकर होईल. त्याच्यामुळे जे डिस्टन्स आहे ते खूप वाचेल. गुगल आंटी खूप शहाणी आहे, तिला बरोबर समजतं काय चालू आहे, पण आम्हाला वाटलं ती अशी का फिरून दाखवते.
म्हटलं चला ठीक आहे. आता समजलं की ती का फिरवून दाखवते, कारण हा पूल बंद आहे आणि इकडे लिहिलं सुद्धा आहे की दांडे पुलाचे काम चालू आहे, रस्ता वाहतुकीस बंद हुकुमावरून. ॲक्च्युली तो दांडे ब्रिज बंद होता, त्याच्यामुळे आम्ही एक गावातून मधून एक शॉर्टकट रोड जातो अणसुरे करून, अणसुरे फाट्याच्या इथून, तो आम्ही कंटिन्यू करतो आणि आता हायवेला आम्ही जॉईन होऊ. कारण मध्येच कुठेच ऑप्शन नव्हता जॉईन व्हायला, कारण पूर्ण सगळे फिरून दाखवत होते. तर आम्ही गावकऱ्यांना इथे विचारलं तर ते बोलले की हा जो रोड आहे तो कंटिन्यू करा, मग तुम्हाला तो हायवेवर सोडेल. तर आमचं जे फिरून जे डिस्टन्स होतं ना ते वाचेल. पण आता आम्ही परत पाठी जातो आहे. ॲक्च्युली तो एक ब्रिज बंद आहे, त्याच्यामुळे आम्ही एवढं फिरलो आहे ना आता, आणि काही समजत नाही. कारण गुगल मॅप पण आहे ना काम चालू आहे की नाही आता छोट्या छोट्या रस्त्यांवर ना दाखवत नाहीत. तर आता पुन्हा आपल्याला बाहेर यावं लागेल. पुन्हा आपल्याला त्या फाट्यावरनं काय कुठलं कुठलं गाव बोलले बाबा ते, कोंबे गाव काय कुठलं, कुंभ्यातून, तर तिथून आपल्याला जायचं आहे. हे बघा हा जो रोड दिसतोय ना तो आपल्याला कंटिन्यू करायचा आहे. पण इथे बघा मासे पकडायचं जाळं लावलं आहे बघ. टेक्निक बघा ही कशी आहे. हे बघ पाणी पाण्याचा फोर्स बघ, आणि हे सगळे जाळी लावली आहेत. म्हणजे या साईडने जे येणारं पाणी आहे ना ते त्याच्यातले सगळे मासे आहेत ना या जाळ्यात अडकले जाणार. त्यातलेच एक यूट्यूबर भेटलेले आहेत. नाव काय चॅनलचं? MID Vlogs. तर हे आपल्या सगळ्या कोकणातल्या यूट्यूबर्सला ओळखतात. मी कणकवलीचा, पण मी राहायला मुंबईला असतो. तर मग आता मुंबईवरनं सध्या बोललो की चला एक राईड करूया कोकण कोस्टल. सध्या यूट्यूब आता थंड आहे, पण इन्स्टा जरा जोरात आहे. येतो मग, भेटू नक्कीच भेटू. 52 किलोमीटर आहे इथून कुणकेश्वर, आणि आता रस्त्याला आता लागलो आहे. आय होप की तो तरी चालू असू दे. एका ब्रिजच्या बंद असल्यामुळे कुठून कुठून जावं लागतंय. हे प्रभू हे हरिनाम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, ये क्या हुआ? काय रस्ता आहे रे बाबा. अरे रे उधळ धुळीची उधळण. ऐ ग, हा रोड क्रॉस करूनच तुमच्या समोर येतो आता. देवगड इथून 24 किलोमीटर, विजयदुर्ग इथून 21 किलोमीटर आहे. आणि हा आता कोणता तरी एक ब्रिज लागला आपल्याला. कसे तरी आलंय बाबा. जामसंडे इथून 19 किलोमीटर आहे आणि वाडा पडेल इथून 7 किलोमीटरवर आहे. कुणकेश्वर इथून 32 किलोमीटर दाखवत आहे. अर्ध्या तासात पोचू आता आपण कुणकेश्वरला. वाजलेत आणि आता 2:30. जेवढं पाणी पीत राहू तेवढं हायड्रेटेड राहू, नाहीतर हालत खराब होईल, कारण कडकडीत ऊन आहे एकदम. आता प्रॉपर देवगडात आपण आलेलो आहे आणि देवगडातला हापूस आंबा आता जिथे तिथे आपल्याला दिसतोय. जामसंडे हे गाव माझ्या मावशीचं आहे, तर इथे कधी येणं झालं नव्हतं. जर मावशी तू जर हा व्हिडिओ बघत असशील तर तुझ्या गावी आलोय मी. ए गो माता गो माता गो माता. कंपॅरिझन बघितलं काय? गो माता हमें जाने दो. रत्नागिरीमध्ये अजून आंबा व्हायचे. ॲक्च्युली माझं जे मोंड गाव आहे ना ते पण इथेच जवळच आहे. म्हणजे मी ॲक्च्युली आता कणकवली वाघेरीतला, पण आमचे जे पूर्वज होते ते मोंडातले होते, म्हणून आमचं आडनाव मोंडकर पडलं. देवगडातले होतो आम्ही एकेकाळी, आणि आता स्थलांतरित झालो. म्हणजे आमचे पूर्वज जे स्थलांतरित झाले ते कणकवलीत वाघेरी गावात. नांदगाव स्टेशनपासून ते गाव हार्डली 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे. भाग्य हेच आहे की कोकणातच आहे बाबा, कोकणातून कुठे बाहेर गेलो नाही. मोंड असो, देवगड असो की कणकवली असो, कोकण कोकण आहे. हबीबी वेलकम टू कोकण. झाडं बघा काय मस्त आहेत आणि मधून मस्त रस्ता होतोय. फक्त रस्ता थोडा खराब आहे, बट लोकेशन बघा. कोणती झाडं आहे ती काय माहिती. माती उडून उडून खाली लाल लाल झाली आहेत, वरती ग्रीन आहेत, पूर्ण हिरवी हिरवी आहेत वरती. त्या साईडला देवगडच्या पवनचक्क्या आहेत आणि हा अतांग पसरलेला समुद्र किनारा कुणके. श्री कुणकेश्वर मंदिर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्याच्या समुद्रकिनारी वसले आहे.
कुणकेश्वराच्या मंदिरातील शिवलिंग हे स्वयंभू आहे. त्याचबरोबर एक तीर्थक्षेत्र आणि एक पर्यटन स्थळ म्हणूनही प्रसिद्ध आहे. या ठिकाणी स्थित मंदिर हे फार वर्षापूर्वीचे अतिप्राचीन शंकराचे मंदिर आहे. कुणकेश्वर मंदिर हे कोकणातील एकमेव प्राचीन आणि भव्य मंदिर आहे. कुणकेश्वर मंदिराला दक्षिण कोकणाची काशी असे देखील म्हटले जाते. हे मंदिर बाहेरून जेवढे सुंदर आहे तेवढेच आतून देखील सुंदर आहे. हे मंदिर 1100 वर्षे प्राचीन असल्याचे मानले जाते. या मंदिराचे बांधकाम 11व्या शतकात यादव घराण्याकडून केले गेल्याचे बोलले जाते. 16व्या शतकात मुघलांच्या काळात औरंगजेबाचा पुत्र शाह आझम याने या मंदिरावर आक्रमण करून मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता. शाह आझमकडून झालेल्या आक्रमणानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. कोकणातील महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मंदिराचे आपण आवर्जून दर्शन घेतले पाहिजे. कुणकेश्वर मंदिराचं आता दर्शन घेतलेलं आहे. नमो पार्वतीपते हर हर महादेव. तर आता आपण जात आहोत रामेश्वर देवाचं दर्शन घ्यायला कांदळगावच्या. म्हणजे आपण इथून थेट जाणार आहोत आता मालवणच्या दिशेने. आता हा जो पल्ला आहे तो 30 किलोमीटरचा आहे आणि आता वाजलेले आहेत 5:30. मला काळोख व्हायच्या आत तिथे पोचायचं आहे. कांदळगावचं जे रामेश्वर मंदिर आहे त्याला खूप मोठा इतिहास आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या मंदिराची घुमटी बांधलेली आणि त्याच्या समोरच वडाचं झाड लावलेलं की सिंधुदुर्ग किल्ला बांधताना त्या किल्ल्याची भिंत उभी राहत नव्हती. तर तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी रामेश्वर देवाला साकडं घातलं की जर सिंधुदुर्ग किल्ल्याची पायाभरणी झाली तर मी तुझी घुमटी तुला बांधेन. आणि या ठिकाणी नवस केलेला आणि तो नवस केल्यावर सिंधुदुर्ग किल्ल्याचा जो पाया होता तो रचला गेला आणि सिंधुदुर्ग किल्ला दिमागात उभा राहिला. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या कांदळगावच्या रामेश्वर मंदिराची घुमटी बांधली आणि समोरच एक वडाचं झाड लावलं. बघा मिठभावमध्ये आलो आपण. गजबादेवी पर्यटन स्थळ मिठभावकडे रामेश्वर मंदिर संकुल. हे मिठभावचं रामेश्वर मंदिर आहे. आत्ताच जस्ट कुणकेश्वरच्या यात्रा होऊन गेल्या. त्याच्यामुळे सगळीकडे आता जिथे पण ज्या गावात शंकराचं मंदिर आहे तिथे मोठ्या मोठ्या जत्रा होत्या. आंगणेवाडी आणि कुणकेश्वर ह्या कोकणातल्या सर्वात मोठ्या जत्रा मानल्या जातात. कुणकेश्वर मंदिराच्या आतमध्ये मी व्हिडिओ शूटिंग केली नाही कारण तिथे अलाउड नव्हतं. मिठभाववरून आपण हिंदळे या गावात आलो आहे आणि इथे सुद्धा माझी मावशी राहते, सख्खी मावशी. जामसंड्यात एक मावशी होती आणि आता हिंदळ्यात एक मावशी राहते. सगळे आपले कोकणातले रिलेटिव्ह इथे येऊन आठवतात आपल्याला की त्यांची गावं आपण करत जातो. आता आचरा पूल माझ्या समोर आहे आणि मस्त इथे उसाचा रस पियालो. तर आता पुढे जाऊया या पुलावरनं. आणि आचऱ्या तिट्यावरती आपल्या कोकणी यूट्यूबर परिवारातले मित्र स्वर्गीय कोकण यूट्यूब चॅनल याचे करता धरता पराग कुबल आपल्याला आता भेटणार आहेत. ते तिट्यावरच थांबलेत. आणि आपल्या कोकणी परिवारातील एक सदस्य स्वर्गीय कोकण व्लॉग्स पराग दादा, काय कसं आहेस? अरे आचरा पूल आहे ना, ते नाव ऐकलं मी, मला माहीतच नाही मी आचऱ्यात येतोय. तेव्हा समजलं की बाबा आचऱ्यात कोणतरी आपला माणूस आहे. बोललं की चल तुला कॉल करतो. आणि बरं झालं तू नेमका आलास. अच्छा इकडे पण रामेश्वर आहे ना, मिठभावला पण आहे. हा मला तेच बोलत होता की मिठभावचं आहे बघ हे रामेश्वर मंदिर पण आहे. ते पण मंदिर मस्त होतं. आपण करू प्लॅन. मी येईन तुझ्या ते फुरसतमध्ये एकदम वेळ काढून येईन. चल भेटू. चल सांभाळ. हा सावकार. चला दुर्यातून जातोय त्या उगाच. हे काय गेली नसती. आय थिंक तो लेफ्ट होता वाटतं पाठचा. खालून लेफ्ट आहे काय. हा शॉर्टकट आहे. गुगल मॅप तिथून फिरून दाखवत आहे आणि हा इथून मधलाच रस्ता आहे. बरोबर अमेरिकन बुली ना वाटलेलंच. पण तुम्ही काय नाव बिव ठेवलायत की नाही? काय ब्राउनी. चली आता रामेश्वर मंदिराजवळ आपण पोचलेलो आहे. आणि हे वटवृक्ष पाहताय ना, हे महाराजांनी लावलेलं आहे आणि महाराजांची मूर्ती आपल्या समोर आहे. तर चला काळोख व्हायच्या आधी फटाफट आता ड्रोन शॉट इथे घेऊया आणि मंदिराचं दर्शन घेऊया. रामेश्वर मंदिर मालवण पासून अवघ्या 7 ते 8 किलोमीटर अंतरावरील कांदळ गावात आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. कांदळगावचे रामेश्वर हे ग्रामदैवत दर 3 वर्षांनी आपल्या पंचायतांसह सिंधुदुर्ग किल्ल्याच्या भेटीला जातात. हा सोहळा अविस्मरणीय असतो. सिंधुदुर्ग किल्ला बांधत असताना समुद्रातील भरतीच्या पाण्याने तटबंदीचे दगड ढासळत होते. किल्ला आकार घेत असताना लावलेले दगड कोसळत होते. बांधकामात सतत व्यत्यय येत होता. महाराज व्यथित झाले. त्याच वेळी त्यांना दृष्टांत झाला. मालवणचे ग्रामदैवत श्री रामेश्वर त्यांच्या स्वप्नात आले. मालवणच्या उत्तरेकडे माझी पिंडी आहे. ती उघड्यावर असून तिच्यावरचे प्रथम छत्र उभे कर आणि नंतरच किल्ल्याचे बांधकाम सुरू कर. रामेश्वराने दिलेल्या दृष्टांतानुसार छत्रपतींची स्वारी उत्तरेकडे शिवपिंडी शोधण्यास निघाली. जंगलमय सखल भाग, कांदळवन, पाणी व चिखली दलदल असा परिसर असलेल्या एका राईमध्ये महाराजांना पिंडी आढळून आली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी रामेश्वराच्या सांगण्यानुसार शिवपिंडीवर एका रात्रीत घुमटी बांधली. स्वयंभू पाषाणाला पुराचे पाणी लागू नये यासाठी घुमटीच्या चारही बाजूने कठडा उभारला. त्या घुमटीसमोर आठवण म्हणून वटवृक्षाचे रोपटे लावले. ते वडाचे झाड सध्या शिवरायांचे वड म्हणून ओळखले जाते. घुमटी बांधून झाल्यावर किल्ल्याच्या बांधकामात कोणतेही विघ्न आले नाही आणि सिंधुदुर्ग किल्ला बांधून पूर्ण झाला. छत्रपती शिवाजी महाराज आणि कांदळगाव यांचे नाव अधिक दृढ करणारा आणि या नात्याची आजच्या पिढीला साक्ष देणारा असा हा उत्सव आहे. तर मित्रांनो, फायनली कांदळगावच्या रामेश्वर मंदिराचं दर्शन झालेलं आहे. मला वाटलेलं की मी उजेडाच्या आत नाही पोचणार, पण फायनली ड्रोन शॉट आपल्याला पाहिजे तसे भेटले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी लावलेलं वडाचं झाडसुद्धा आपण पाहिलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ही जी घुमटी या मंदिरावर उभारलेली त्या घुमटीचं सुद्धा आपल्याला दर्शन झालं. तर स्वयंभू मंदिर आहे. तुम्ही जर कधी मालवणला आलात तर या नक्कीच मंदिराचं दर्शन घ्या. आता हा व्हिडिओ मी इथेच संपवतो. भेटूया कोकण कोस्टल राईडच्या पुढच्या भागात. तोपर्यंत तात्पुरता तुमचा मी निरोप घेतो. भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.